पीवायक्यू म्हणजे पीवायक्यू म्हणजेच आयोगाच्या जुन्या प्रश्नांचा सराव केल्याने खरंच कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स मिळतात का? या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण हे सेशन घेतो आहोत. स्लाइड शो द्वारे आपण ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करू. या समस्येची चर्चा करूया. यासाठी आज आपण उदाहरण घेऊया. कंबाईन ग्रुप बी ची प्री जी आता 26 फेब्रुवारी 2022 ला झाली, त्या पेपरच्या एक्झाम्पलद्वारे आपण खरंच पीवायक्यूचं इम्पॉर्टन्स एवढं आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. या ग्रुप बीच्या झालेल्या पेपरमध्ये जवळपास तब्बल 11 प्रश्न 100% रिपीट झालेत आणि इतर 40 पेक्षा जास्त प्रश्नांमध्ये रिपिटेशन फॅक्टर होता. म्हणजे जवळपास 51 ते 52 प्रश्न रिपीट झाले असं आपल्याला म्हणता येईल. 100% रिपीट झाले नाही, पण रिपिटेशन फॅक्टर त्या प्रश्नांमध्ये होता. खरं कशा पद्धतीने म्हणजे तो नेमका पॅटर्न कसा होता आपण पाहणार आहोत. काय काय रिपीट झालं? 100% प्रश्न रिपीट, जवळपास 11 प्रश्न. स्टेटमेंट जशीच्या तशी रिपीट होणे, व्यक्तिमत्व किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व किंवा समाजसुधारक जसेच्या तसं रिपीट होणे, मागील 1 ते 2 वर्षातील चर्चेचे मुद्दे रिपीट होणे किंवा मागील 1 ते 2 वर्षात रिपीट झालेले घटक कोणते आहेत, इव्हन गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सुद्धा रिपीट होत आहेत का, या गोष्टी आपण आजच्या चर्चेमध्ये पाहणार आहोत. मग आता पहिला मुद्दा आपला आहे 100% रिपीट झालेले प्रश्न. म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हटलं की 11 प्रश्न जवळपास 100% रिपीट झाले होते. मग ते 100% रिपीट झालेले प्रश्न ते कोणते ते सुद्धा आपण पाहिले पाहिजेत. मग त्यात पाहूया. आपला सिरियल नंबर आपला 1 आहे, पण पेपर आपण जो पेपर पाहतो तो सेट ए आहे, आयोगाचा सेट ए. त्या सेट ए मधला प्रश्न क्रमांक 65. वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण हा शब्द महत्वाचा आहे. इकडे बायनॉमियल नॉमेनक्लेचर नाही. नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? तर याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे आन्सर की मध्ये. हा प्रश्न जसाच्या तसा गट क पूर्व परीक्षा 2019 म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी झालेली जी गट क पूर्व परीक्षा होती त्यात जसाच्या तसा प्रश्न विचारला होता. PSI पूर्व परीक्षा 2014ला सुद्धा हा प्रश्न जसाचा तसा रिपीट झालेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014ला हा प्रश्न रिपीट झाला, मात्र तिकडे विचारलं होतं द्विनाम पद्धती म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर विचारलं. प्रश्न सेम होता, फक्त तिथे त्यांनी विचारलं होतं बायनॉमियल नॉमेनक्लेचर आणि यावेळेस मात्र काय विचारलं? नैसर्गिक वर्गीकरण पद्धती. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर चेंज होता. आन्सर की आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, आपण सगळेजण पाहू शकतो किंवा तुम्ही नंतर पाहून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न सुद्धा जसाच्या तसा रिपीट झाला. कधी झाला? ग्रुप सी मेन्स लिपिक 2019ला रिपीट झालेला प्रश्न आहे. जसाच्या तसा, फक्त ऑप्शन मागे पुढे गेलेले आहेत. या अगोदर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013ला सुद्धा अशा प्रकारचा एक प्रश्न रिपीट झाला होता. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? 85% आहे. आयोगाने दिलेलं उत्तर जरी असलं तरी आपलं काय आपण आज का पाहतो? हा प्रश्न खरंच रिपीट झाला होता का? STI पूर्व परीक्षा 2012ला हा प्रश्न जसाच्या तसा रिपीट झालेला आहे. आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर आजपर्यंत MPSCने असंख्य वेळा प्रश्न विचारले आहेत. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, असंख्य वेळेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी ही शिखर संस्था आहे. सगळ्यांना माहिती आहे नाबार्ड म्हणजे MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी माहिती आहे की नाबार्ड ही ती शिखर संस्था आहे. आणि हा प्रश्न सुद्धा असंख्य वेळेस रिपीट झालेला आहे. 1-2 उदाहरण पाहूया आपण. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011ला जसाच्या तसा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2010ला सुद्धा जसाच्या तसा, पुन्हा कुठल्या तरी एका परीक्षेला 117 नंबरचा प्रश्न जसाच्या तसा आलेला होता. म्हणजे नाबार्डशी संबंधित प्रश्न कितीतरी वेळेस आयोगाने विचारलेला आहे आणि तो वारंवार पेपरमध्ये येत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, आयोगाच्या सेट ए मधला प्रश्न क्रमांक 16, 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? हा प्रश्न सुद्धा ऑप्शन सकट जसाच्या तसा अनेकदा विचारण्यात आलेला आहे. हा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. त्यानंतर पुन्हा हा प्रश्न जसाच्या तसा, पुन्हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला जसाच्या तसा. इव्हन या प्रश्नावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की इतिहासाशी संबंधित, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न बऱ्याचदा बाकीच्या मेन्स एक्झाम मधून रिपीट झालेले असतात. हे आजचं आपलं ऑब्झर्वेशन आहे. तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल. प्रश्न क्रमांक 21, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? म्हणजे ही काही नावं आहेत जे आयोगाची विशेष फेवरेट आहेत. पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे,
हे 2-3 नावं आहेत आयोगाला फार आवडत असतील कदाचित आणि वारंवार ह्या नावांवर किंवा या समाज सुधारकांवर प्रश्न येत असतात. सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे. कैसर-ए-हिंद, पंडिता रमाबाईंशी निगडीत आणि त्याखाली ऑप्शन क्रमांक 4 पहा अंडरलाईन केलेला कैसर-ए-हिंद. पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद किताब का देण्यात आला होता? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला विचारला होता. म्हणजे आपण जर खरंच मागच्या 10-1 वर्षातले पी-वाय-क्यू अभ्यासले, त्यांचा सराव केला, तर प्रश्न जसाच्या तसा जरी नाही आला, तरी त्या प्रश्नांमधले शब्द आपल्याला वारंवार पेपरमध्ये दिसतात आणि त्यावरून आपण प्रश्न सोडवू शकतो, प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 त्याच सेटमधला भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? हा सुद्धा प्रश्न जसाच्या तसा रिपीट झालेला बघा त्याच्या खाली दिसतंय एस-टी-आय मुख्य 2012ला विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झालेली आहेत कशामुळे? याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे. उत्तर पाहायची आपल्याला गरज नाही. हा प्रश्न याच्या अगोदर सुद्धा आलेला इथे दिसतोय पहा. खाडी दिसते 9 डिग्री आणि इकडे स्थळ कोणतं आहे? मिनिकॉय लक्षद्वीप पासून विलग करते. म्हणजे प्रश्न जसाच्या तसा जरी आला नसला तरी हे स्टेटमेंट जसेच्या तसे पेपरमध्ये आलेले आहे. 9 डिग्री चॅनल आणि मिनिकॉय आणि लक्षद्वीप बेटे. त्यानंतर पहा भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही? या आपल्या पेपरमधला प्रश्न क्रमांक 50 आणि आजचा प्रश्न सिरियल नंबर 9. हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आता कितीदा रिपीट झालाय पाहूया पहा. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2019 जसाच्या तसा. एस-टी-आय मुख्य परीक्षा 2016. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012, ए-एस-ओ मुख्य परीक्षा 2011. त्यानंतर या प्रश्नाचं वर्ष इथे टाकायचं मी कदाचित विसरलो असेल. म्हणजे असंख्य वेळा हा सेज संबंधी प्रश्न आजपर्यंत एम-पी-एस-सीने विचारलेला आहे आणि वारंवार जर आपण हा प्रश्न सोडवत राहिलो, वारंवार एम-पी-एस-सीचे पी-वाय-क्यू सोडवत राहिलो, तर आपल्याला सहज या प्रश्नांची उत्तरं देता येतात. आपला सीरियल नंबर 10 प्रश्न क्रमांक सुद्धा 10च आहे हा. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडणाऱ्या घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्या कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष, आता इथे शब्द कोणता आहे? नियम समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 10 नंबरचा प्रश्न होता हा. हा प्रश्न सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षेत आला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षेत 2015 पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. आता ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सहज सोडवता येईल. त्यानंतर आजच्या ह्या 100% रिपीट झालेल्या सिरीजमधला 11वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. आपल्या सेटमध्ये हा 45 नंबरला प्रश्न होता. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे? सगळ्यांना माहित आहे लोकसंख्येची घनता किती आहे आणि हा प्रश्न आजपर्यंत इतक्या वेळेस विचारलेला आहे की मला त्याचा स्क्रीनशॉट आणून इकडे गर्दी करण्याची गरज सुद्धा वाटली नाही. म्हणजे आता हे 11 प्रश्न कंबाईनच्या पेपरमध्ये आले होते, जे आयोगाच्या मागच्या पी-वाय-क्यू वरून सहज सरळ-सरळ 100% सोडवता आले असते. त्यानंतरचा मुद्दा कोणता आपला पाहूया. 11 प्रश्न ते होते 100% रिपीट झालेले आणि आता हे पहा अंशतः रिपीट झालेले प्रश्न. म्हणजे प्रश्नातील काही भाग याच्या अगोदर विचारण्यात आलेला होता किंवा प्रश्नात रिपीट झालेला एखादा समाज सुधारक म्हणा किंवा एखादी योजना ती याच्या अगोदर रिपीट झालेली आहे आणि ते जर आपण सोडवलं असतं तर हा प्रश्न सोडवता आला असता. त्यात पाहूया आपला सीरियल नंबर 12 पेपरमधला प्रश्न क्रमांक 3 सरकारी आयोग रिकामी जागा यासाठी अनुकूल होते. आता सरकारी आयोगावर सुद्धा आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. पहा वनसेवा मुख्य परीक्षा 2015 राज्यपाल पद रद्द केले जाऊ नये. राज्यपालाचा मुद्दा रिपीट झालेला आहे. सरकारी आयोगाचंच पुन्हा पहा ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते की नव्हते ते आपल्याला शोधून काढायचं आहे. राज्यपाल पद रद्द करण्याचा मुद्दा रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा सरकारी आयोग पहा गट क पूर्व परीक्षा 2019 आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती की नाही ते शोधून काढायचं आपल्याला पण मुद्दा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे सरकारी आयोगाचा प्रश्न सुद्धा आयोगाने बऱ्याचदा रिपीट केलेला आहे. आपण जर पी-वाय-क्यू सोडवले तर हा प्रश्न सोडवता येईल. सीरियल नंबर 13 आणि पेपरमधला प्रश्न क्रमांक 4 पहा. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी हा प्रश्न आहे. जे राज्याचा जो महाधिवक्ता असतो त्याच्याशी संबंधित. ओके. आता राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी प्रश्न सुद्धा बऱ्याचदा रिपीट आहे. पहा पी-एस-आय पूर्व 2016 भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन, भत्ते व सवलती त्यांना मिळतात. ओके. एक मुद्दा यात आहे. त्यानंतर ए-एस-ओ मुख्य 2015चा हा प्रश्न आहे. पहा राज्य मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. त्यानंतर
एएसओ मुख्य परीक्षा 2013ला आलेला हा प्रश्न आहे, खाजगी वकिलीशी संबंधित आहे. त्याला खाजगी वकिली कधी करता येते त्याच्याशी संबंधित. त्यानंतरचा हा प्रश्न पहा, भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन आणि भत्ते त्यांना मिळतात. तर हे सगळे मुद्दे आपल्याला कधी माहीत असतील जर आपण पीवायक्यू व्यवस्थित सोडवलेले असतील तर. पुन्हा एक प्रश्न आहे पहा, की महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मी हे जे हायलाइट केलेले मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे त्या दिवशीच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत. हे जर आपल्याला माहित असते तर आपण तो प्रश्न व्यवस्थित सोडवला असता. पहा, राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती सुद्धा राज्यपालामार्फत केली जाते. आता राज्यपालामार्फत केली जाते की राष्ट्रपती मार्फत केली जाते, अभ्यास केला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल. मला सांगायचं काय की हा प्रश्नच इतक्यांदा रिपीट झालेला आहे की ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाठ झालं असतं. ते पुन्हा एकदा पहा, गट क मुख्य 2019 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचार, म्हणजे त्यांच्या नियुक्तीचा संबंध आहे आणि मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते पदावर राहतात काय. ओके. पुन्हा एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020ला, म्हणजे मागच्या वर्षी डिसेंबरला जी परीक्षा झाली त्या मुख्य परीक्षेत सुद्धा राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित प्रश्न आलेला आहे. म्हणजे आता 10 एक एक्झाम्पल तर आपण आताच पाहिले. ओके, इतकं आपल्या पीवायक्यूचं महत्व आहे. त्यानंतर सिरियल नंबर 14 आणि पेपरमधला प्रश्न क्रमांक 6 पहा. अर्थ विधेयकासंबंधित खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? आता जुन्या प्रश्नामधून याचं उत्तर शोधता येते का पहा. याच्यापूर्वी एएसओ मुख्य 2014ला आलेला प्रश्न पहा. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची यंत्रणा राज्यघटनेने दिलेली नाही. बरोबर आहे. आणि हाच मुद्दा यावर्षी आलेल्या पेपरमध्ये ड नंबरचा मुद्दा आपल्याला दिसतो. म्हणजे तो जर आपल्याला माहित असता तर आपण हा प्रश्न सोडवू शकलो असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही. ठीक आहे, आता हा राज्याशी संबंधित प्रश्न होता त्यामुळे हा प्रश्नाचा विचार आपण केला नाही तरी चालेल. त्यानंतर सिरियल नंबर 15 पेपरमधला प्रश्न क्रमांक 2 पहा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समिती, ग्राम विकास पहा, ग्रामपंचायत नाही आहे किंवा ग्रामसभा नाही, त्यांनी विचारलं ग्राम विकास समिती. आता ग्राम विकास समितीचा प्रश्न सुद्धा जवळपास रिपीट झालेला आहे पहा. वनसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये ग्रामविकास समिती प्रश्न क्रमांक 55 होता. किमान 12 आणि 24 पेक्षा जास्त सदस्य नसतील, ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून एक तृतीयांश सदस्य निवडावे लागतील आणि एक द्वितीयांशपेक्षा कमी नसतील इतक्या महिला सदस्य असतील. हे सगळे मुद्दे त्यावेळेस आलेल्या ह्या प्रश्नामध्ये आहे. म्हणजे हा सुद्धा प्रश्न अंशतः रिपीट झालेला आहे. त्यानंतर सिरियल नंबर 16 आणि क्वेश्चन क्रमांक 7 पेपर मधला क्वेश्चन क्रमांक 7 पहा. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. मग आता हा प्रश्न, कायदा करण्याचा अधिकार कधी आहे, त्यासाठी काय करावं लागतं, याच्याशी संबंधित सुद्धा बरेच प्रश्न आहेत पहा. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2019ला जर राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा असेल तर कायदा करता येतो. हा मुद्दा त्या पेपरमध्ये होता. वनसेवा मुख्य परीक्षा 2018ला हा प्रश्न आलेला आहे. या प्रश्नातला हा एक मुद्दा रिपीट झालेला आहे. त्यानंतर एएसओ मुख्य परीक्षा 2014ला सुद्धा हा प्रश्न आहे. प्रशासन अधिकारी 2018 त्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. जे कितीतरी वेळा हा प्रश्न म्हणजे रिपीट झालेला आहे, अक्षरशः रिपीट झालेला आहे. आता तो 100% रिपीटमध्ये आपण टाकला नाही, कारण यातले फक्त काही मुद्दे रिपीट झाले आणि तो एक जरी मुद्दा आपल्याला माहित असता तरी आपल्याला प्रश्न सोडवता आला असता. प्रश्न क्रमांक 8 म्हणजे पेपरचा प्रश्न क्रमांक 8 आणि आपला सिरियल नंबर 17 म्हणजे आज पाहत असलेला हा 17वा प्रश्न. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे जिल्हा परिषदेची बैठक याची संबंधी हा प्रश्न आहे. रिपीट झाला होता का? पण याच्या अगोदर रिपीट झालेला प्रश्न पहा. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? हव्या तितक्या वेळेस होऊ शकतात. उत्तरं आपल्याला नंतर शोधता येतील, पण प्रश्न रिपीट झाला आणि त्या प्रश्नातला तो मुद्दा रिपीट झालेला आहे, हे जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर आपला 18वा प्रश्न आजचा क्वेश्चन क्रमांक 9 पेपर मधला प्रश्न क्रमांक 9. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि रिकामी जागा यांचा समावेश असतो. ओके. आता हा राज्याचं उच्च न्यायालय आणि त्यांचं न्यायाधीश, आता हे कोणाचा समावेश असतो पहा. हा प्रश्न सुद्धा अशा टाईपचा प्रश्न पहा. विभागीय PSI मुख्य परीक्षा 2016ला होता की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपतीकडून निश्चित केली जाते. तो हा एक मुद्दा पहा आणि इकडे पहा, राष्ट्रपती ठरविल इतके न्यायाधीश. हे दोन मुद्दे एकच आहेत. म्हणजे जर आपण तो प्रश्न सोडवला असता तर आपल्याला हा प्रश्न सोडवता आला असता. त्यानंतर 19वा प्रश्न पेपरमधला क्रमांक 11. जोड्या लावायच्या आहेत की बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, महर्षी धोंडो केशवकर, म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांनी केलेली कार्य. इतिहासाबद्दल बोलायची गरज नाही की गरजच नाही. महाराष्ट्रातील हे जे महत्वाचे समाजसुधारक आहे यांच्यावर असंख्य वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि याचा पुरावा द्यायची पण गरज नाही. तरी पण हे पाहून घेऊया. विधवा विवाह उत्तेजक मंडळ,
त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे ऍग्रिकल्चर प्री 2018 मध्ये आलेला प्रश्न. त्यानंतर अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले आहे, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी काय केलेलं आहे, हे असे प्रश्न अनेकदा रिपीट झालेले आहेत. त्यानंतर नारायण हे आमचे NM लोखंडे मजूर चळवळीचे जनक होते, तर त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी प्रथम मजूर संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन केली होती. हे त्या प्रश्नामध्ये आहेत. तर तो प्रश्न सोडवताना आपल्याला हे जर जुन्या प्रश्नातल्या आठवणी आल्या तर आपल्याला तो प्रश्न सहज सोडवता येतो. ओके. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 14 म्हणजे आपला सिरियल नंबर 20 म्हणजे आजचा 20वा प्रश्न आणि पेपर मधला क्रमांक 14 की नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे आणि हा प्रश्न असंख्य वेळेस रिपीट झालेला आहे. त्याची स्क्रीनशॉट सुद्धा मला घ्यायची गरज वाटली नाही. त्यानंतर आजचा आपला प्रश्न क्रमांक 21 पेपर मधला क्रमांक 15 पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जनका शिंदे हे वर्षातून होऊन ज्या जेवढ्या आयोगाच्या परीक्षा आहेत त्यातल्या 50% परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या समाज सुधारकांची ही नाव आहेत. पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे. सगळ्यांना पाठ आहेत याची उत्तरं, तरी पण तुम्हाला 2-4 उदाहरणं दाखवतो. गट क पूर्व परीक्षा 2019ला जसाच्या तसा प्रश्न. त्यानंतर पंडिता रमाबाई शारदा सदन, त्यानंतर शारदा सदन कोणी सुरू केलं, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019, लिपिक 2011. मी थोडं फास्ट जातो, तुम्ही व्हिडिओ फ्रीज करून नंतर स्टॉप करून प्रश्न कुठून कोणत्या परीक्षेतून आला हे पाहू शकता. त्यानंतर हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला आलेला. त्यानंतर प्रमाणित शाळा निरीक्षक 2018ला आलेला प्रश्न. शारदा सदनाची स्थापना कोणी केली, पंडित रमाबाईंनी. त्यानंतर हिंदू लेडी या नावाने कोण लिहायच्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013ला आलेला प्रश्न. ओके. जी पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे हे वारंवार पेपरमध्ये येणारे प्रश्न आहेत. आता आजचा आपला 22वा प्रश्न पाहूया. पेपर मधला प्रश्न क्रमांक 17 भारतातील कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयीच्या जोड्या लावा. आता इकडे पहा नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, BP वाडिया, लाला लजपत राय वारंवार येणारे प्रश्न. याचे तुकड्या तुकड्याने हा प्रश्न याच्या अगोदर आयोगाने विचारलेला आहे. पहा की अहमदाबाद मिल संप कोणाशी संबंधित आहे. सगळ्यांना माहिती आहे मोहनलाल करमचंद गांधी म्हणजे आपले महात्मा गांधी. पहा इकडे महात्मा गांधी आहे आणि इकडे अहमदाबाद टेक्सटाईल लेबर मिल असोसिएशन. ओके. त्यानंतर भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे ऍग्री प्री 2012, गट ब पूर्व परीक्षा 2020. त्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष सगळ्यांना माहिती आहे लाला लजपत राय. हा कित्येक वेळा आलेला प्रश्न आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन लाला लजपत राय. ओके. मी परीक्षांची नावं प्रश्नांच्या खाली लिहून ठेवलेली आहेत, म्हणजे नंतर कधीही तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असला तर व्हिडिओ फ्रीज करून प्रश्न आणि कोणत्या वर्षी आलेला प्रश्न आहे ते तुम्हाला पाहून घेता येईल. ओके. मी प्रत्येक प्रश्न आणि प्रश्न कधी आला ते वाचणार नाहीये. त्यानंतर हा सुद्धा जोड्या लावण्याचा प्रश्न आहे. पहा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, लाला लजपत राय म्हणजे कितीतरी परीक्षा म्हणजे कामगार अधिकारी परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. अशा असंख्य परीक्षांमध्ये असंख्य वेळा आलेला प्रश्न म्हणजे लाला लजपत राय आणि ट्रेड युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. त्यानंतर आपला आजचा प्रश्न क्रमांक 23वा आणि पेपर मधला प्रश्न क्रमांक 19 दादाबाई नौरोजींच्या मते दादाबाई नौरोजी आणि आर्थिक निसरणाचा प्रश्न किंवा आर्थिक निसरणाची थिअरी हा असंख्य वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यामुळे याचे सुद्धा मी स्क्रीनशॉट इथे आता इकडे आपल्या समोर देणार नाहीये. ओके. आजच्या लेक्चर मधला प्रश्न क्रमांक 24 आणि पेपर मधला सुद्धा प्रश्न क्रमांक 24 पहा. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. शारदा, एक मिनिट, शारदा लोकप्रिय नाटक. त्यानंतर हंटर कमिशन पुढे साक्ष देणाऱ्या कोण आहेत, विधवा स्त्री यांच्यासाठी शारदाश्रम कोणी स्थापन केलाय, माझे पुराण हे आत्मचरित्र कोण, म्हणजे हा यावर्षीच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे कंबाईन ग्रुपच्या प्रीमध्ये. प्रश्न क्रमांक 24 आणि आज आपण चर्चा करत असलेला प्रश्न क्रमांक तो सुद्धा 24. इथे नावं पहा, तुम्हाला काही नावं नवीन दिसतील. गोविंद बल्लाळ, जर तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देत असाल तर तुम्हाला हे नाव नवीन वाटेल. विद्याबेन निळकंठ, ही नावं नवीन वाटतील. किंवा आनंदीबाई कर्वे. आता मी नावं असतो पहा, गोविंद बल्लाळ, विद्याबेन निळकंठ, आणि आनंदीबाई कर्वे. आता कर्वे तर त्या नवीन वाटणार नाही. आणि पंडिता रमाबाई रानडे हे आजच्या पेपरमध्ये आपण पाहिलं आणि आपल्याला सगळ्यांना माहित असतं. आता हा प्रश्न 100% जसाचा तसा रिपीट झालेला नाहीये, पण यातलं हे पहा की हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे कोणी मांडली, हे जर आपल्याला माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता येतं. इकडे पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. पहा 1882च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांच्याही साक्षीचाही समावेश होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014. एक स्टेटमेंट माहित आहे,
आपण सहज त्याची जोडा, कारण पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती, हे आपल्याला सगळ्यांना माहीत असणे अपेक्षित आहे. त्यानंतर माझा प्रवास हे पुस्तक कोण लिहिलं? गोविंद बल्लाळ. त्या प्रश्नामध्ये गोविंद बल्लाळांचा उल्लेख आहे. त्यानंतर लेडी निळकंठ यांचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे ही नावं काही पहिल्यांदा पेपरमध्ये आलेली नाहीत, याच्या अगोदर सुद्धा ही नावं पेपरमध्ये डोकावून गेलेली आहेत. 25वा प्रश्न. आजचा आपला प्रश्न क्रमांक 25 आणि पेपर मधला सुद्धा प्रश्न क्रमांक 25. सुंदर योगायोग. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता इथली स्टेटमेंट व्यवस्थित पहा. रंगू बाबूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली कोणी केले? त्यानंतर इथे राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर रंगू बाबूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनीही उठाव केला. म्हणजे इथे नाव पहा की रंगू बापूजी गुप्ते यांना इंग्रजांच्या हवाली करणे, बाकाबाई आणि रंगू बापूजी गुप्तेंचे चिरंजीव आणि सावंतवाडीचे रामजी शिरसाट. आता ही एवढी नावं नवीन आहेत का, की याच्या अगोदर सुद्धा पेपरमध्ये आलेली आहेत? हा प्रश्न पहा जसाच्या तसा ASO पूर्व 2015ला आहे की रंगू बाबूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. याचा अर्थ हे स्टेटमेंट याच्या अगोदर पेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. त्यानंतर रामजी शिरसाळ हे नाव सुद्धा त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसलं. त्यानंतर प्रश्न पाहूया. लिपिक 2011ला आलेला प्रश्न आहे पहा. नागपूरची राणी बाकाबाई ही ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिली. हे अशाच प्रकारचं स्टेटमेंट त्या पेपर प्रश्नामध्ये आहे. ओके, म्हणजे स्टेटमेंट सुद्धा जशाच्या तशा रिपीट होतात, पण आपण आपल्याला ते कंपाईल करून प्रश्न सोडवावा लागतो. याच्या अगोदर जर आपण हा PYQ सोडवला असला तर आपल्याला डोक्याला थोडी तरी आयडिया असते. त्यानंतर हा वनसेवा मुख्य परीक्षा 2018ला आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील 1857च्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? इथे नाव आहेत पहा. रंगू बापूजी गुप्ते, रिपीटेड नाव. रामजी शिरसाट, रिपीटेड नाव. म्हणजे नावं सुद्धा रिपीट झालेली आहेत, म्हणजे नवीन काहीही नाही. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 पहा. म्हणजे आजचा सीरियल नंबर 26 आणि पेपर मधला प्रश्न क्रमांक 29. आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत. हा प्रश्न एकदा तुम्ही पाहून घ्याल. म्हणजे 1981 ते 2011च्या दरम्यान भारताची जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येशी संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे की लोकसंख्या वाढत आहे, ठीक आहे, पण लोकसंख्या वाढण्याचा दर मात्र घटतो आहे. हा सारांश या प्रश्नाचा आहे. अशाच टाईपचा एक प्रश्न पहा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला आला होता की दशकीय वाढीतील बदल टक्केवारीत 71 पासून सतत उणे राहिलेला आहे. म्हणजे लोकसंख्या वाढत आहे, पण लोकसंख्या वाढीचा दर उणे आहे. म्हणजे लोकसंख्या वाढत आहे, लोकसंख्या वाढीचा दर मात्र उणे आहे, म्हणजे कमी होत आहे. त्यानंतर पहा पुन्हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011ला अशाच टाईपचे प्रश्न आहे पहा. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. यांचं काय म्हणणं आहे की लोकसंख्या वाढत आहे, पण वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. म्हणजे याच्या म्हणजे हा जो प्रश्न कंबाईन मध्ये आलेला होता की त्या प्रश्नाशी संबंधित स्टेटमेंट याच्या अगोदर पेपरमध्ये आलेले आहेत. आणि राज्यसेवा परीक्षा असो किंवा MPSCच्या कोणत्याही परीक्षा असो, या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या कॅन्डिडेटला लोकसंख्या या टॉपिकचं महत्व माहीत असायलाच पाहिजे. त्यानंतर पाहूया आजचा प्रश्न क्रमांक 27 आणि पेपर मधला प्रश्न क्रमांक 30. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? इथे प्रश्न पहा महत्वाचा की राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये राष्ट्रीय महामार्ग विचारलाय, सगळे रस्ते नाही. आणि 2017च्या सांख्यिकीनुसार विचारलेला प्रश्न आहे. अशाच टाईपचा प्रश्न रिपीट झालेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये अशाच टाईपचा प्रश्न आलेला होता. 18 मध्ये आलेला प्रश्न आहे, याचा अर्थ तो 2017च्या सांख्यिकीवर डिपेंडेंट आहे. राज्यभार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबीमध्ये महाराष्ट्र कोणापेक्षा जास्त आहे किंवा कोणापेक्षा कमी आहे, अशा टाईपचा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर हा भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबी. आता इथे पहा, इथे एकूण रस्त्यांच्या लांबी विषयीचा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडा वेगळा आहे. पण रस्त्यांच्या लांबी विषयीचा प्रश्न पेपरमध्ये याच्या अगोदर कित्येकदा तरी आलेला आहे. आजच्या चर्चेतला प्रश्न क्रमांक 28 आणि पेपर मधला प्रश्न क्रमांक 31 पहा. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्र विभाग दर्शवतो? सोपा प्रश्न आहे. भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग याच्या अगोदर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला आलेला प्रश्न नकाशा सहित. हा जो नकाशा आपल्याला दिसतो, कुठला नकाशा आहे हा? हा आहे आपल्या देशाच्या उत्तरेकडील आणि जो हिमालयाचा भाग आहे तो विभाग आहे, आणि त्या विभागात भारतात जास्तीत जास्त भूकंप होतात आणि तो जास्त भूकंप प्रवण प्रदेश आहे. हे साधं लॉजिक आहे. भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना हा प्रश्न
यायला पाहिजे. याच्या अगोदर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला सुद्धा सेम अशा टाईपचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे तो सुद्धा रिपीटेड प्रश्नांच्या कॅटेगरीमध्ये येतो. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 29, 2011च्या जनगणनेप्रमाणे प्रश्न विचारले पहा. नागरी लोकसंख्या म्हणजे इथे लोकसंख्येच्या घनता नाही विचारली आहे, इथे विचारले नागरी लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्राची तेव्हा 45.2 किंवा 45.23 ही जी लोकसंख्या आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुकड्या तुकड्याने रिपीट झालेला पहा. ओके, इकडे पहा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या किती आहे? 45.2%. तिथे किती होतं? 45.23 म्हणजे 45.2. त्यानंतर हा एसटी प्री 2014ला आला प्रश्न होता. राज्यसेवा मुख्य 2018ला सेम तशाच टाईपचा प्रश्न आहे पहा. शहरी लोकसंख्येचा वाटा 45% आहे. आता इथे पुन्हा यांनी 45% घेतलाय, म्हणजे राऊंड फिगर घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार राज्यसेवा मुख्य 2019ला आलेला प्रश्न आहे. इतका छोटा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेत पहा, 45.2. म्हणजे हे आपण वारंवार जर PYQ सोडवत राहिलो तर ह्या गोष्टी पाठ होऊन जातात. त्यानंतर इथे तिथल्या एका स्टेटमेंट प्रमाणे महाराष्ट्राचा नागरीकरणाच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो? हा प्रश्न जर सोडवला असता तर तिथे स्टेटमेंट आहे. ओके, म्हणजे हा प्रश्न तुकड्या तुकड्याने रिपीट झालेला आहे. पुन्हा एक प्रश्न पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला आलेला. सर्वात कमी शहरीकरण झालेले जिल्हे कोणते? ऑब्व्हियसली इकडे गडचिरोली, नंदुरबार असणार आहे. हे सगळे पॉइंट्स त्या एका प्रश्नात रिपीट झालेले आहेत. लक्षात येत आहे तुमच्या सगळ्यांच्या PYQचा अभ्यास करण्याचं महत्व. पुन्हा प्रश्न आहेत पहा, सामान्य राज्यसेवा परीक्षा अधीक्षक 2013, इकडे ग्रामीण लोकसंख्या विचारलेली आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त मुंबई, हे आता परवा झालेला म्हणजे मागच्या वर्षी झालेला प्रश्न, पण आता हा तेव्हा झालेला प्रश्न आहे. यांनी इथे मात्र 2001 विचारलेला, 2011 नाही. पुन्हा महाराष्ट्रात सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेल्या चाळणी परीक्षा होती 2018ची, त्यात विचारलेला गडचिरोली उत्तर आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार आता इथे ग्रामीण विचारलं, तर ग्रामीण काढून टाकल्यावर कोण उरणार आहे? नागरी लोकसंख्या. म्हणजे हा सुद्धा प्रश्न असंख्य वेळेस रिपीट झालेला आहे. आजचा सिरियल नंबर 30, महाराष्ट्रातील जलसिंचन योजनांविषयी हा प्रश्न होता. यातला एखादा जरी माहीत असला तर आपल्याला जोड्या लावायला एलिमिनेशन पद्धतीने सोपं जातं. हे सगळ्यांना माहिती आहे. ह्या ट्रिक्स पेपर सोडवायच्या आपल्या सगळ्यांना माहीत असतात. मग रिपीट झाला होता का पहा, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 2018ला आलेला प्रश्न आहे पहा. कन्हेर कुठे आहे? कन्हेर जलसिंचन योजना सातारा. हे थोडीशी मला वाटतं MPSCची फेवरेट असली पाहिजे, कारण PSI मेन्स 2017ला सुद्धा कन्हेरवर प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे जर तुम्हाला कन्हेर सातारा जिल्ह्यात आहे माहीत असतं तर या प्रश्नाच्या जोड्या सहज लावता आल्या असत्या. आजचा सिरियल नंबर 31, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे? आता हा एक लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षात किंवा 2 वर्षात MPSCने ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यात कमीत कमी 3 वेळा आसामवर प्रश्न विचारलेला आहे. आसाम फार चर्चेत आहे. पुढे चर्चेतील टॉपिकमध्ये हा पाहणार आहोत आपण. ओके, पहा, नैसर्गिक वायू आसामशी संबंधित प्रश्न आहे हा. याच्या अगोदर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020ला सुद्धा आलेला आहे. त्याच्या अगोदर नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे हा सुद्धा प्रश्न कंबाईन मध्ये विचारण्यात आलेला आहे. म्हणजे आसाम फार जास्त चर्चेत आहे आणि हा प्रश्न फार वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर सिरियल नंबर 32 पहा, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभाग मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? खाड्या, नद्या, डोंगर, शिखर ह्यांचे क्रम विचारायची MPSCला सवय आणि अपेक्षित प्रश्न होता आणि आला. आजपर्यंत असंख्य वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. ASO लिमिटेड 2018ला आलेला प्रश्न असो किंवा ASO मुख्य 2012, प्रशासन अधिकारी 2018, कितीतरी वेळा मी बरेच स्क्रीनशॉट घेऊ शकलो असतो, पण कामापुरते घेतली. आपल्याला तात्पर्य काय आहे की MPSCचे प्रश्न रिपीट होतात, आपल्याला सराव करायची गरज आहे. ओके, हे फक्त प्रूफ्स आहेत. प्रश्न 33वा पहा, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 48 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. आता इथे 48 मध्ये नाही, ते 49 मध्ये. पण हे कधी क्लिअर होईल? 49 याच्या अगोदरचे जर PYQ आपण सोडवले असते तर पहा, सरळ सरळ प्रश्न विचारलेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला की सन 49च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने झालं. इथे क्लिअर झाला मुद्दा. 48 नाही ते 49 आहे. त्याच्या अगोदर पहा की PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली, आता इथे अध्यक्षांचा मुद्दा सुद्धा क्लिअर झाला. ती 49ची समिती होती. ASO प्री 2014चा हा प्रश्न आहे. रिपीट, कन्फर्म. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी FRBMचा हा प्रश्न आहे. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003. सगळेच्या सगळे ऑप्शन रिपीट झालेले. किती रिपीट झाले पहा, दाखवतो उदाहरण मी तुम्हाला. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013ला प्रश्न जसाच्या तसा रिपीट. STI मुख्य परीक्षा 2016 प्रश्न रिपीट.
STI मुख्य परीक्षा 2015 प्रश्न रिपीट, STI मुख्य परीक्षा 2015ला अशाच टाईपचा प्रश्न रिपीट, STI मुख्य परीक्षा 2012 प्रश्न रिपीट. जे FRBMचा हा प्रश्न कितीतरी वेळेस रिपीट झालेला आहे. त्यातल्या त्यात STI मध्ये आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त वेळाच रिपीट झालेला आहे. PYQचं महत्व. आजचा प्रश्न क्रमांक 35. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत बालकांमध्ये काय काय असते ते आता हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न जसाच्या तसा रिपीट जरी झाला नसला तरी पहा राज्याच्या मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारलेला आहे की बालमृत्यूचं प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकांमध्ये, बालमृत्यूचं प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकांमध्ये असलं पाहिजे. म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण 1000 जन्मलेल्या बालकांमागे मोजतात हा कॉन्सेप्ट ऍटलिस्ट आपला क्लिअर होतो. मग ते किती वर्षाचं बालक असलं पाहिजे, 1 वर्षाचं असो आहे की 1 महिन्याचं, ते आता आपल्याला वाचून समजता येईल. की हा प्रश्न जर आपण सोडवला असता तर तो आपला कन्सेप्ट क्लिअर झाला असता. आता इतके आपण जवळपास किती 35 प्रश्न जनरल वाले पाहिले, म्हणजे सब्जेक्ट वाले. मग करंटचे सुद्धा काही प्रश्न रिपीट झालेले असतात पहा. करंट म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स वर सुद्धा प्रश्न जे आले होते ते सुद्धा रिपीट झाले. पाहूया त्याची काही उदाहरणं. अवनी चतुर्वेदी, भावना कांतचा प्रश्न या वर्षी आलेला आहे पेपरमध्ये. आता हा प्रश्न 2016च्या PSI मेन्सला आला होता आणि त्याच वर्षी या अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी पदाची शपथ घेतली किंवा त्या जॉईन झाल्या होत्या 2016ला आणि त्याच वर्षी तो प्रश्न पेपरमध्ये आला होता. याचं उत्तर ऑब्व्हियसली 2016 असणार आहे आणि आयोगाने ते दिलेलं पण आहे. ओके. आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2018 मध्ये अवनी चतुर्वेदी यांच्याशी संबंधित प्रश्न आलेला आहे. म्हणजे करंटच्या घटना किंवा चालू घडामोडीमधले काही मुद्दे सुद्धा वारंवार पेपरमध्ये रिपीट होण्याची शक्यता असते. तसाच एक प्रश्न पहा, हा बॅलन डी ओर वाला जो प्रश्न आहे, हा सुद्धा प्रश्न याच्या अगोदर विचारण्यात आलेला होता आणि तसाच प्रश्न आता परत एकदा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे करंटमध्ये रिपीट होणारे प्रश्न सुद्धा असू शकतात. आता इथे फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याविषयी थोडासा प्रश्न टफ होता, थोडा टफ होता. बऱ्याच लोकांना टफ गेला, पण फ्रान्सिस दिब्रेटो एक याच्या अगोदर पेपरमध्ये आलेला आहे, ऑब्व्हियसली 2दा पेपरमध्ये आलेले आहेत. बऱ्याचदा आपण विचार करतो की एकदा एखादा चर्चेतील मुद्दा पेपरमध्ये आला की तो परत येणार नाही, असं होत नाही. फ्रान्सिस दुब्रेटो वरती प्रश्न आहे, इंजिनिअरिंग प्री 2020ला मागच्याच वर्षी आलेला हा प्रश्न फ्रान्सिस दुब्रेटोवर यावर्षी थोडा डिटेलमध्ये आला. ओके. पुन्हा करंटचा हा थोडासा 39 आपला म्हणजे आजच्या चर्चेतला 39वा प्रश्न आहे पहा. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार म्हणजे आपण टॅक्सेबल इन्कम किती आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रश्न जसाच्या तसा नाहीये, पण याच्या अगोदर पहा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013ला बजेटवर आधारित आणि आपल्या टॅक्सेबल इन्कमवर आधारित प्रश्न विचारला होता. म्हणजे हा मुद्दा थोडा करंटचा आहे, कारण बजेटवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. म्हणजे बजेटवरचे प्रश्न रिपीट होतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण करंटचे प्रश्न सुद्धा रिपीट होण्याचे चान्सेस असतात. फक्त तो मुद्दा थोडासा पॉवरफुल असला पाहिजे, थोडासा गमतीचा पास झाला. मॅथ्सचा सुद्धा प्रश्न रिपीट होतो, यावर्षी झाला. पहा की खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. अशाच टाईपचा प्रश्न म्हणजे पहा 11/17 आणि 9/13 हा प्रश्न अशाच प्रकारचा प्रश्न याच्या अगोदर विचारण्यात आलेला आहे. आता यावर्षी परत एकदा एक प्रश्न आला होता पहा, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला आणि त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. अशाच प्रकारचा प्रश्न मुख्य प्रशासन अधिकारी 2018 या पेपरमध्ये विचारलेला पहा, प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. आकडे थोडे बदललेले आहे, पण अशा टाईपचा पण गणिताबद्दल न बोललेलं बरं, कारण गणिताचे सगळेच प्रश्न रिपीट होतात. मग असं जर आपण पाहायला गेलो तर हा एक जस्ट गंमत म्हणून ठेवलाय, पण अशा टाईपचा प्रश्न सुद्धा रिपीट होतो हे मला इकडे सांगायचं आहे. आता रिपीटेड टॉपिक्स पाहूया. म्हणजे मागच्या 1-2 वर्षात जे टॉपिक्स रिपीट म्हणजे सगळे नाही, मग तसं पाहिलं तर सगळेच टॉपिक रिपीट होतात, पण काही असे टॉपिक आहेत जे करंटचे असून सुद्धा रिपीट झालेले आहे पहा. सरपंच ज्याची निवड आता यावर्षी आता आजचा प्रश्न क्रमांक 43 आहे आणि हा पहिलाच प्रश्न होता सेट ए मध्ये की सरपंच, तर सरपंचावर प्रश्न ऑब्व्हियसली विचारणारच आहेत, कारण तिकडे पंचायत राज आहे. पण कोणता सरपंच पहा, ज्याची निवड पंचायतीच्या सभासदांकडून झालेली, म्हणजे अशा टाईप म्हणजे थेट निवड लोकांनी निवडून दिलेला सरपंच आणि पंचायतीच्या सभासदांनी निवडून दिलेला प्रश्न. पण मागच्या 2 वर्षात थेट निवडून दिलेल्या सरपंचावर जास्त प्रश्न आलेले आहेत पहा. संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2019 मध्ये आलेला हा प्रश्न, थेट निवडलेला सरपंच. सरपंच किंवा उपसरपंचावर PSI 2021 मध्ये आलेला प्रश्न मेन्समध्ये. ओके. त्यानंतर सरपंचाविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017, सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव राज्यसेवा मुख्य 2014,
ओके. म्हणजे हे जे प्रश्न आहे सरपंचा विषयीचे प्रश्न मागच्या 4-5 वर्षात वारंवार रिपीट होत आहे. मी जस्ट मध्ये प्रश्न रिपीट झालेला नाहीये. फक्त सरपंच आणि सरपंचावरचा अविश्वासाचा प्रस्ताव हा मुद्दा फार रिपीट होत आहे. आता ध्वनी हा मला वाटतं एमपीएससीचा आवडता टॉपिक आहे. ध्वनीवरचे प्रश्न सुद्धा फार वारंवार रिपीट होत आहे. मागचे कंबाईन ग्रुप बी प्री 2019 मध्ये आला होता आणि 20 मध्ये सुद्धा आला. आता प्रश्न क्रमांक 44 पहा. खालीलपैकी कोणती जोडी वन्य प्राण्यांची आहे? म्हणजे आपले जे राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी याच्याविषयी सुद्धा एमपीएससी वारंवार प्रश्न विचारते. हा प्रश्न असाच्या तसा जसाच्या तसा आलेला नाहीये, पण तशाच टाईपचा एक प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? सगळ्यांना माहित आहे उभयचय प्राणी आहे. आजपर्यंत कित्येक वेळा आयोगाने विचारलेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 46 पहा. खालीलपैकी कोणता कारकजीव गव्हावरील तांबेरा रोगावरचा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. मी काही त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला नाहीये. आजच्या लिस्ट मधला प्रश्न क्रमांक 47 पहा की भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही. या प्रश्नाला थोडासा अभ्यास जास्त लागतो, अनालिटिकल स्टडी लागतो. आज हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे, मुद्दे रिपीट झालेले आहेत. त्यानंतर औरंगाबाद शहराची ठळक वैशिष्ट्ये प्रश्न क्रमांक 47 पहा. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा इकडे मुद्दा आलेला आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर या टॉपिकवर, या घटकावर याच्या अगोदर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहे. पहा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर किती राज्यांशी संबंधित आहे? म्हणजे प्रश्न किंवा त्या प्रश्नातले जे काही करंट जे मुद्दे आहेत ते वारंवार रिपीट होत असतात, जे महत्वाचे, जे राज्यदृष्ट्या किंवा राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे असतात ते. त्यानंतर आजच्या आपल्या चर्चेतला 48 नंबरचा प्रश्न पहा. म्हणजे आपण जवळपास 48व्या प्रश्नापर्यंत आलो. जीटी त्रिवार्था. त्रिवार्था हा सुद्धा एमपीएससीचा आवडता प्राणी म्हणायला हरकत नाही किंवा आवडते व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही. त्रिवार्थावर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत 1-2 वेळा हा प्रश्न असतो. ओके. ते एएमव्हीआय 2017 मध्ये याच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर शिक्षण अधिकारी 2013 दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये त्रिवार्थाशी संबंधित प्रश्न असतोच. आता फेवरेट्स ऑफ एमपीएससी. मागच्या 1-2 वर्षात एमपीएससीचे 4 टॉपिक असे आहेत ज्याच्यावर मी वारंवार प्रश्न रिपीट होताना पाहिले. मागच्या 1 ते 2 वर्षात 4 असे टॉपिक मला दिसले जे आलटून पलटून परीक्षांमध्ये येतात. कोणते टॉपिक्स आहेत पाहूया. हिरा, आसाम, पोलिओ आणि अमिबा. हिऱ्यावरती दरवर्षी प्रत्येक एक्झाम मध्ये कुठे ना कुठे प्रश्न असतो. आसाम मागच्या 1-2 वर्षापासून प्रत्येक एक्झाम जवळपास बऱ्याच एक्झाम मध्ये येतो आहे. पोलिओ वर्षी माहित नाही का बरं इतके प्रश्न विचारले जात आहेत. पोलिओवर सुद्धा बरेच प्रश्न येत आहेत. अमिबावर सुद्धा मागच्या 2 वर्षात म्हणजे अमिबा, पोलिओ, आसाम आणि हिरा या 4 मुद्द्यांवर मागच्या 1-2 वर्षात बरेच प्रश्न येत आहेत. जसं आता यावर्षी आला होता 34 क्रमांकाचा प्रश्न होता पहा. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणते आहे? आसाम ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये हा मागच्या डिसेंबरमध्ये आलेला प्रश्न. नुनमती तेल कारखाना कुठे आहे? हा नुकताच विचारलेला प्रश्न. अमिबा या वर्षी होता. अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे या आत्ता झालेल्या कंबाईन मध्ये. आता आजचा प्रश्न क्रमांक 62 होता आणि आपण चर्चा करत असलेला प्रश्न क्रमांक 50. म्हणजे आज 50 प्रश्न अक्षरशः पाहिलेत आपण कंबाईनचे रिपीट झालेले. ओके. हा कंबाईन प्री 2019 मध्ये पण अमिबाचा प्रश्न होता आणि 2020 मध्ये सुद्धा अमिबाचा प्रश्न आहे. कंबाईन मध्येच रिपीट झालेला प्रश्न. त्यानंतर आजचा सिरियल नंबर 52 पहा. हिरा. हिऱ्यावर यावर्षी राज्यसेवा प्री मध्ये सुद्धा प्रश्न होता, या कंबाईन मध्ये सुद्धा प्रश्न आहे, मागच्या वर्षीच्या एक्झाम मध्ये सुद्धा होता आणि वर्षानुवर्षी हिऱ्यावर प्रश्न एमपीएससी माहित नाही का बरं विचारत आहे. कारण एमपीएससी पास होणारे सगळे हिरे असतात म्हणून एमपीएससी हिऱ्यावर प्रश्न विचारत असेल कदाचित. जोक्स अपार्ट. म्हणजे आता हा प्रश्न कितवा सुरू आहे आपला? सिरियल नंबर 52. म्हणजे ग्रुप बी हिऱ्याचा हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011चा घेतला होता मी प्रश्न, माझ्याच लक्षात राहिला नाही. ओके. आणि पुन्हा बॅसिलस खालीलपैकी कोणती लस तोंडावरती दिली जाते? आपल्याला जर माहित असेल की पोलिओची जी लस आहे ती लस कोणी शोधून काढली होती, हे जर नाव आपल्याला माहित असतं, जोनास साल, तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता आलं असतं. सो थँक्यू. अरे कुठे गेलं? म्हणजे आज आपण या वर्षी जी झाली कंबाईन ग्रुप बी प्री पूर्व परीक्षा, त्या पूर्व परीक्षेमध्ये किती प्रश्न पाहिले? 52 प्रश्न. किती? 52 प्रश्न. 52 प्रश्न असे होते ज्या प्रश्नांमध्ये जुन्या पीवायक्यू मधून रिपीट झालेले मुद्दे होते. म्हणजे याचा अर्थ काय की आपण जर आयोगाचे जुने प्रश्न सोडवत असलो, वारंवार सोडवून
पाहत असलो तर ते प्रश्न जसेच्या तसे जरी आले नाही तर त्यातले मुद्दे रिपीट होतात आणि आपल्याला कट ऑफ पेक्षा जास्त मार्क सहज मिळवता येतात. मला वाटते तुम्हा सगळ्यांना PYQचं म्हणजे आयोगाच्या जुन्या प्रश्नांचं महत्त्व लक्षात आलं असेल. ठीक आहे. थँक यू.